आज तर चक्क मी बाहुबलीच बनले. हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण मस्त. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. तर गहू घेतलेले आहे 2 पोते आणि 2 पोते आणि वरती आहे. तर काल आणले होते आणि आज म्हटलं उन्हात टाकावे, कारण ऊन देऊन घेतलं की बरं पडेल म्हटलं. तर साठवून ठेवायचे आहे, वर्ष दीड वर्ष पुरतात. तर मग म्हटलं ऊन दाखवून द्यावं. वाळवायची गरज नाही तसं तर त्यांनी सांगितलेलं, पण मग म्हटलं ऊन देऊन द्यावं. आणि बाकी ठिकाणी पण गहू बघितले, पण मग मला पाहिजे तसा काही भेटत नव्हता. तर त्यामुळं मग शेवटी हेच गहू आम्ही कंपनीतून आणले आणि घरपोच आले. तर त्यामुळं मग म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, गहू पण छान आहे. तर तुम्ही पुढं बघालच गहू कसा आहे. मला पण आवडला. आणि मेन गव्हाचं असतं की पोळ्या वगैरे व्यवस्थित आल्या पाहिजे आणि नरम वगैरे राहिल्या पाहिजे. पोळ्या कसं काळ्या वगैरे नाही पडल्या पाहिजे आणि पोळ्या कडक पण नाही झाल्या पाहिजे. तर असाच गहू पाहिजे असतो सगळ्यांना. तर त्यासाठी मग 2 पैसे थोडे एक्स्ट्रा इकडं तिकडं झाले तरी चालतात. तर त्यामुळं मग वर्षभरासाठीची साठवणूक करून ठेवायची आहे. तर सगळ्या गोण्या मी घरातून उचलून आणलेल्या आहे. 30-30 किलोच्या गोण्या आहे. तेवढ्या उचलायला माझ्या तर अगदी पोटातच गोळा आला होता. पण मग काय करणार, गोण्या उचलायला कोणी नव्हतं आणि 4-4 वेळा खेळत बसणं मला आवडत नाही. तर मग काल मीच उचलून घरात नेल्या. त्यानंतर मग आता पुन्हा त्या घरातून मी बाहेर आणलेल्या आहे उचलून एकटीने. 30-30 किलोच्या आहे, जास्त नाही. पण मग ते पण उचलायला आपल्याला भरपूर जड होतात. उचलून आणलेल्या घरातली सगळी कामं वगैरे आवरून झालेली, जेवणं वगैरे केले आणि मग म्हटलं गहू उन्हात टाकून द्यावे. बाहेरचा पोर्च वगैरे स्वच्छ करून घेतलेला, झाडू वगैरे मारून घेतला. आज काही पाणी यायचं नव्हतं, तर झाडू वगैरे मारला. तिथं कपडा वगैरे पुन्हा मारून घेतलं, स्वच्छ करून घेतलं. मग म्हटलं बाहेर ओतून द्यावे उन्हामध्ये आणि पसरवून द्यावे. गोण्या सगळ्या उचलून आणल्या आणि गोणी खोलण्याची खूप सोपी पद्धत आहे. फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे की कोणत्या साईडने ती दोरा ओढायचा. फक्त दोरा कट करायचा आणि दोरा ओढून घ्यायचा. होऊन जाईल. ए ते शीत 100मध्ये गेलं. 100मध्ये गेलं. गेहूं गेहूं करती है तू, गेहूं पे क्यों मरती है. सरक गेहूं गेहूं करती है, गेहूं पे तू मरती है. आणि आमच्या ऋतूची अशी मध्ये मध्ये बडबड चालू असते. तिचं काही ना काही गाणं चालू असतं आणि कामामध्ये. आणि आम्ही दोघी असलो तरी आम्हाला कोणाचीच गरज पडत नाही कुठल्याच कामासाठी. मग घरातला स्वयंपाक असो, अजून काही कामं असो किंवा उन्हाळी वाळवणाचं काम असो, काही असो, आम्ही दोघी जर असलो तर ती मला भरपूर सारी मदत करू लागते. आणि तिला सगळ्या गोष्टींची आवड आहे आणि सवय पण होते. कारण आता प्रत्येकजण म्हणतं की मुलीलाही सगळं आलं पाहिजे. तर तिला आवड आहे, तर त्यामुळं ती करण्याचा प्रयत्न करत असते. मग ती कुठलीही गोष्ट असो, स्वयंपाक असो, काही असो, ती करून बघत असते. तिला प्रत्येक कामामध्ये थोडा तरी हातभार लावायचाच असतो. तर ही गोणीसुद्धा तिला वतून बघायची होती. तीसुद्धा माझ्याबरोबर आज बॉडीगार्ड झाली होती. तिने पण एक गोणी ओतून बघितली, पण खूप जड होती. मी तिला नको बोलत होते, तर तिने ऐकलं नाही आणि सगळे गहू ओतून घेतलेले आहे. आता पसरवायचे आहे आणि गेट खुल्लं होतं, तर गोणी बाहेर वाऱ्याने उडून गेलेली होती. आणि इतर वेळेला इतकं गरम होतं, हवा नसते आणि कधीकधी एवढी हवा असते की सगळा कचरा वगैरे उडून येत असतो. तर आमच्या गेटमध्ये काही कचरा वगैरे येत नाही आणि वरती टेरेसवरती टाकायला एवढं वरती कोण घेऊन जाईल. तर त्यामुळं मग इथं खालीच टाकते. ऊन पण इथं येतं भरपूर, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आहे. आणि गहू वगैरे पसरून घेतले व्यवस्थित ओतून. त्यानंतर मग घरामध्ये आलो आणि इथं प्रजूची तब्येत 2-3 म्हणजे कालपासून बरी नाही, 2-3 नाही, कालपासून प्रजूची तब्येत बरी नाही आहे. तर मग ऋतूने त्याची दृष्ट काढली. कारण असं म्हणतात की ज्याला जास्त राग येतो ते तर त्याने दृष्ट काढावी. प्रजूला दृष्ट झाली की काय माहीत नाही, पण मग त्याला ताप येतो आहे कालपासनं. तर मग ऋतूने त्याची दृष्ट काढली. कारण आमच्या ऋतूबाईला राग पण तेवढाच येतो, मनमिळावू पण तेवढीच आहे, समंजस पण तेवढीच आहे आणि कामाची आवड पण तेवढीच आहे. त्याचबरोबर आम्हाला राग पण खूपच येतो. तर तिला बोलली दृष्ट वगैरे काढ. आणि त्यानंतर मग प्रजूच्या तळपायांना तेल लावलेलं, कारण त्याचा ताप काही उतरायचं नाव घेत नाही आणि बाहेर ऊन प्रचंड आहे. तर त्याला चल चल बोलते,
तर तो काही माझ्याबरोबर हॉस्पिटलला येत नाही, कारण त्याला माझ्या गाडीवर बसायला प्रचंड भीती वाटते. आणि ऊन काढायची ही अशी पद्धत आहे जुनी. आई आजी अशाच पद्धतीने ऊन काढते, म्हणजे चिंचाचं पाणी वगैरे करायचं आणि ते पूर्ण अंगाला चोळून घ्यायचं. मग ते लहान मुलं असो किंवा मोठे माणसं असो, सगळ्यांना हा उपाय चालतो. तर पूर्ण अंगाला उतरत्या साईडने उतरून घ्यायचं, म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत खाली पुसत जायचं. अशा पद्धतीने ऊन जर काढलं चिंचाच्या पाण्याने तर नक्कीच ऊन निघतं. कारण आता उन्हाळा आहे, थोडंफार जरी बाहेर गेलं तर ऊन लागतंच, सर्वांनाच लागतं, मोठ्या माणसांनाही लागतं, त्याचबरोबर लहान मुलांना पण खूप लवकर ऊन लागतं. तर त्यामुळं मग त्याचं ऊन वगैरे काढलेलं आहे. आणि दिवसभर म्हणजे इतकं टेन्शन आलेलं, त्याची तब्येत बरी नाही, तर सारखं म्हणजे त्याच्याच मागे होतो. आणि त्याने पूर्णच आम्हाला कामाला लावलं, इथं हात दाब तिथं डोकं दुखते. तर तेच चालू होतं. त्यानंतर मग 4-4:30 वाजता चहा वगैरे घेतला. त्यानंतर मग पुन्हा हे काम चालू झालं. आपणच ओतलेले आहे, तर आता आपलंच काम आहे हे सगळे भरून घ्यायचे. तर हे न्यायचेत मला वरच्या रूममध्ये स्टोअर करण्यासाठी. आणि त्याच्याच साईडने झालेल्या मुंग्या, तर मग म्हटलं वरती नेऊन, आणि रूम टेम्परेचरवर पण येतील, तर मग म्हटलं वरच्या रूममध्ये ओतून द्यावं. आणि 30 किलोचे गोणे एवढ्या नेणं तर शक्य नव्हतं, कारण पायऱ्या चढून जाणं खूप मुश्किल होतं. तर त्यामुळं मग आणि ऋतूबाई आहेच मला जोडी. ऋतू पण थोडंफार मदत करते. तिला जसं जमेल 4-5 किलो गहू ती आणत होती वरती, 5-6 किलोच्या आसपास, कारण जिना चढून यायचा असतो. तर मीच तिच्याकडे थोडे देत होते. आणि हे सगळ्यात मोठा अवघड काम होतं माझ्यासाठी, कारण जिना चढून यायला खूपच म्हणजे त्रास होतो, कारण पाय वरती उचलतच नाही. तर सगळे गहू फायनली भरून झालेले वरच्या रूममध्ये आणून टाकले. आणि त्याला लाल मुंग्या झालेल्या साईडनी, तर त्यामुळं मग म्हटलं वरती ओतून द्यावं, पाहिजे तेव्हा भरता येतील. कारण इथं बाहेर ठेवले तर धूळ वगैरे उडत राहील, आणि गोण्यांमध्ये पण भरून ठेवले तर कधीतरी वरती न्यायचेच. तर म्हटलं चला वरच्या रूममध्ये घेऊन जाऊ, आणि तिथून मग ड्रममध्ये भरून देता येईल. ड्रम पण मी खाली घेऊन आलेले, तो स्वच्छ करायचा आहे अजून. तर ऋतूने भरपूर मदत केली मला गहू वरती नेण्यासाठी पण, आणि गहू पसरवण्यासाठी पण, सगळं काम म्हणजे ती करू लागली. त्यामुळं माझ्याकडून एवढं शक्य झालं, कारण 2 पोते आणि 10 किलो म्हणजे 2 क्विंटल आणि 10 किलो आहे. तर त्यामुळं मग एवढे सगळे वरती डोक्यावर आणणं खूपच मुश्किल होतं. तर तिने मला भरपूर सारी मदत केली, आणि फायनली गहू वरती नेले. त्यानंतर मग आवरलं, आणि आता न्यायचं आहे मला प्रज्वलला हॉस्पिटलला. दिवसभर तर खूप ऊन होतं, आणि त्याला चाल पण बोलत होते, तर तो माझ्या गाडीवर यायलाच तयार नव्हता. तर मग शेजारचा दादाला बोलवलं, आणि त्याच्याबरोबर मी आता प्रज्वलला घेऊन जाते. स्वेटर घाल बोलले तर नकोच म्हटला. आताच थोड्या वेळापूर्वी प्रज्वलला घेऊन आले हॉस्पिटलमधून. अजून काही त्याला बरं वाटलं नाही आहे. डॉक्टरने टॅब्लेट वगैरे द्यायला लावले. त्याने सकाळपासून काही खाल्लेलं नाही, तर मग म्हटलं त्याला बिस्किट वगैरे द्यावं, कारण जेवायला पण नको बोलते. तर त्यामुळं, आणि गहू वाहून तर हालत खराब झालेली. पण मग त्याला हॉस्पिटलमध्ये पण नेणं गरजेचं होतं. त्याला मी सकाळपासून म्हणत होते, पण मग तो माझ्या गाडीवरच बसत नाही, तर त्यामुळं मग मी त्याला काही नेलं नाही. शेवटी ड्रायव्हर बघितला, शेजारचा दादा, आणि मग त्याला नेलं. लाईट गेलेली ती जस्ट आलीत, हॉस्पिटलमधून आणलेले. सकाळपासून त्याचं पार तोंड उतरलेलं एकदम, आणि ताप आहेच डॉक्टर बोलले. आत्ता पण त्याचं अंग गरमच लागते. तर मला स्वयंपाक करायचा आहे, 7 वाजलेत. तर नेलं असतं, पण ऊन खूप असतं, तर त्यामुळं मग म्हटलं नंतरच नेऊ. गहू पहिले भरून घेतले, मग त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. आलेच आता, बघू आता टॅब्लेट वगैरे देते, काहीतरी खायला देऊ. तर चला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. लाईट पण गेलेली होती. चला बाय, टेक केअर. आणि उन्हाची तुम्ही पण काळजी घ्या. बाय.